तर परदेश दौऱ्यावरील सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून आता संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। मीडिया ब्लॉकच्या सदस्यांनी या वराडावर बहिष्कार टाकावा, सरकारने केलेल्या गुन्ह्यांची तुम्ही वकिली करायला जाताय, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आणि शरद पवारांनी मात्र या टीकेला टोला लगावला। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते, असं पवार म्हणाले। ब्लॉकचे जे सदस्य झाले आहेत त्यांनी या वराडावर बहिष्कार टाकला पाहिजे। तुम्ही सरकारच्या ट्रॅपमध्ये सापडताय। सरकारने जे गुन्हे आणि पाप केलेला आहे बरं का, त्याची वकिली करायला तुम्ही चाललेला, तुम्ही देशाची वकिली करायला चाललेला नाही। दहशतवादाचा पूर्ण बिमोड करण्याची क्षमता निर्माण झालेली असताना प्रेसिडेंट ट्रम्पने एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर करून पाकिस्तानच्या दहशतवादाला मोकाट सोडलं। हे तुम्ही जाऊन सांगणार आहात? विचारा प्रश्न। प्रेसिडेंट ट्रम्पला मध्यस्थ करण्याची गरज का भासली, त्याला कोणी आमंत्रित केलं, हा प्रश्न तुम्ही वॉशिंग्टनला जाऊन विचारणार आहात का? तर तुम्ही जा। ज्यावेळेला नरसिंहराव फायनान्स होते त्यावेळेला युरोमध्ये भारताचं शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो। आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते। हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झाले की नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं।